नमस्कार, मी ऋतुजा कदम. आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा. महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यामध्ये राबवल्या, ज्यामुळे राज्याचा चेहरा-मोहरा बदलतोय, याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रामध्ये देणार आहोत. सुरुवात करूयात पहिल्या बातमीला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेला बळ देण्यासाठी नागपूर आता सज्ज झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकसित नागपूर 2047 डेव्हलपमेंट प्लॅनचं उत्साहामध्ये अनावरण करण्यात आलं. नागपूरला देशाचं प्रमुख विकास केंद्र बनवण्याचा निर्धार यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विदर्भातील 6 जिल्ह्यांचा कायापालट करण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या माध्यमातून एक विशेष रोड मॅप तयार करण्यात आलाय. या आराखड्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मचा वापर करून पायाभूत सुविधांचं जाळं विणण्यावर भर दिला जातो. मित्राच्या माध्यमातून आणि नीती आयोगाच्या माध्यमातून आपण काही ग्रोथ हब तयार करतो. एमएमआर रिजनचा ग्रोथ हब आहे, पुणे रिजनचा ग्रोथ हब आहे, तसाच हा विदर्भाचा नागपूर रिजनचा ग्रोथ हब आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो. याकरता सगळ्या फ्रंटियर टेक्नॉलॉजीज असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतील आणि सुनियोजित अशा प्रकारच्या स्मार्ट सिटीज असतील, हे तयार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करतो. यावेळी मंत्री संजय सावकारे, डॉक्टर पंकज भोयर, आशिष जयस्वाल बँकेच्या प्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती. विदर्भाच्या शाश्वत विकासासाठी हा आराखडा एक महत्वाची दिशा ठरणार आहे. कर्करोगाचे वाढते संकट लक्षात घेता उपचारांसोबतच प्रतिबंध आणि निदानावर भर देणं काळाची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स या जागतिक परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलंय. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महाकॅन्सर फाउंडेशन आणि हब मॉडेलद्वारे उभारल्या जाणाऱ्या कॅन्सर ग्रीडची सुद्धा माहिती दिली. कर्करोग उपचारामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय, बायोटेक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचं आवाहन त्यांनी संशोधकांना केलंय. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमुळे केवळ देशच नव्हे तर परदेशामध्ये रुग्णांना सुद्धा दर्जेदार उपचार मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं. या परिषदेला सुनील मनोहर, शैलेश जोगळेकर, डॉक्टर आनंद पाठक आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनानं विशेष आयोग स्थापन केला. समाजाला लवकरच न्याय मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. वाशिम जिल्ह्यामधील पोहरादेवी इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशभरातून आलेल्या बंजारा बांधवांची एकजूट हीच खरी ताकद असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. संत सेवालाल महाराज यांच्या पावनभूमीचा 724 कोटींच्या आराखड्यामधून कायापालट होत असून हे क्षेत्र मोठे आध्यात्मिक आणि पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं विरासत संग्रहालय भविष्यात समाजाला प्रेरणा देणारं ठरेल अशी ग्वाही सुद्धा शिंदेंनी दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये विकास कामांचा निधी योग्य आणि काटेकोरपणे खर्च करण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. ठरलेल्या मुदतीमध्ये सर्व प्रकल्प पूर्ण करून बांधकामांचा दर्जा उत्कृष्ट राखण्याचे आदेश सुनेत्रा पवार यांच्याकडून देण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक प्रकल्प पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीनं राबवून बीडच्या सर्वांगीण प्रगतीला गती देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. या बैठकीमुळे बीड जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळणार आहे. मानवतेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागमाचं भव्य नियोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त गुरु परंपरेचा प्रेरणादायी इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनानं घेतला. 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी होणाऱ्या मुख्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. डिजिटल प्रचार रथ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गुरूंची शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहोचवली जाते. शीख, सिंधी, बंजारा आणि वारकरी संप्रदायासह सर्व समाजाला एकत्र गुंफणारा हा उपक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा ठरेल. तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. नमस्कार.